लोकशाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती के अवसर पर आज पुणे में मातंग समुदाय की ओर से कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री रामदास आठवले की प्रमुख उपस्थिति रही। मीडिया से बात करते हुए आठवले ने अन्नाभाऊ साठे के लिए भारत रत्न की मांग की। मातंग समुदाय की ओर से आज पुणे में लोकशाहीर अन्नाभाऊ साठे की जयंती पर कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री रामदास आठवले शामिल हुए। अन्नाभाऊ साठे को भारत रत्न दिए जाने के सवाल पर आठवले ने सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए अन्नाभाऊ साठे के लिए भारत रत्न देने की मांग की। साथ ही आठवले ने देश और राज्य से जुड़े अन्य मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक तर लोकशाहीर तर होतेच होते, परंतु ते मोठे अत्यंत साहित्य सम्राट होते आणि शाळेमध्ये न गेलेला जो मातंग समाजाचा जो व्यक्ती होता त्याने एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत की त्यांची जी बुद्धी होती ती अत्यंत छानच होती आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्याने आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि दलित समाजाच्या मातंग समाजाच्या जागृतीसाठी त्यांचं मोठं फार मोठं योगदान आहे। आज सगळ्या महाराष्ट्रभर साहित्य सम्राट अण्णाभाऊंची जयंती साजरी होते आणि पुणे हे अत्यंत मातंग समाजाचा मोठा बबाली किल्ला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट असतानाही अण्णाभाऊंची जयंती असताना मी आलेलो आहे आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंटमध्ये केलेली आहे। त्याच्या पद्धतीचं पत्र जे आहे ते माननीय अमित शाह यांना दिलेलं आहे आणि अण्णाभाऊंना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे, मंत्री म्हणून माझी मागणी आहे आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे।